मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवसाने आपण व्हिडिओ बनवत आहे, कारण की मध्यंतरी आपला कोणताच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला नाही, परंतु एक नवीन व्हिडिओ आज घेऊन येणार आहे आपल्यासमोर। तर चला, एक मस्त असा नवीन टूर आपण घेऊन येत आहोत आज। सध्या आपण आहोत पनवेलला। हा जो पाठीमागे बघू शकतात JNPT रोड आहे, आणि या साईडला जो आहे तो आपला कळंबोली सर्कल आहे। सध्या आपले दोन मित्र आलेले आहेत, त्यांना पण भेटूया आपण कोण कोण आहे। आपली लाडी तयार आहे मस्त टूरवर जाण्यासाठी। प्रमोद, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग भाई, वेलकम बॅक टू आवर चॅनल। 5 मंडळी नेहमीचं फिक्स असणारी आणि तेच आपलं उपटसुटे हरके फिरणारी। वेलकम बॅक। परत आपण भरत भाई, गुड मॉर्निंग। मॉर्निंग। तो कैसा लग रहा है? बहुत बढ़िया। हाँ, खूप दिवसानंतर टूर केलं। हां, परत आपण चाललो आहे दिव्यागार। तर बाकीचे पण मंडळी आपले येत आहेत हळूहळू। तर बाकी कोण आपल्या टूरसोबत आहे आज हे तुम्हाला लवकरच समजेल। तर चला, आजचा व्हिडिओ आपण लवकरच स्टार्ट करू। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। समोर बघू शकतात बाईक रायडर चालले आहेत। आज संडे आहे, त्यामुळे बरेच लोक बाईक राईडला पण जातात। वा, मस्त मंडळी। आता आपले 2 जण येत आहेत, प्रवीण, विनोद। हाय, गुड मॉर्निंग, शुभप्रभात। शुभप्रभात। प्रवीण, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। सर, खूप दिवसानंतर आपण ब्लॉग बनवत आहे। कसं वाटतं विनोद? एकदम मस्त फ्रेश वाटतंय। ते तर आहेच, आता तिथे जाऊन बघू नवीन काय बघायला भेटतंय, ते बीच कसं असेल, काय असेल। आणि फेस्ट म्हणजे मी आज ट्राय करणार आहे फिश। येस प्रवीण। गुड मॉर्निंग। आज व्हिडिओ आहे, त्यामुळे आज जरा एक्साइटमेंट जास्त आहे यावेळेस। मध्यंतरी आम्ही टूर केलेले, परंतु आपण व्हिडिओ काढलेले नाही। पण आज मस्त मस्ती करणार आहोत, मजा करणार आहोत। तर चला, आता आपण सध्या निघूया आणि व्हिडिओ स्टार्ट करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। चला। सो एक आपण आता एक नाश्ता ब्रेक घेऊया, ब्रेकफास्ट करूया या ठिकाणी। समोर दिसतोय डोसा प्लाझा आणि बाजूला आहे श्री दत्त स्नॅक्स। गर्दी आहे। त्याला मस्त असा नाश्ता झालेला आहे, भरपेट नाश्ता झालेला आहे। आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला। ठीक आहे ना, चलो। चला, एक CNG ब्रेक घेतला आपण आता। आपल्याला जशी भूक लागते तशी आपल्या लाडीला पण भूक लागते। CNG पण भरलं जाईल, थोडा एक आपल्याला एक चालणं पण होईल। बसून बसून कंटाळा येतो आपल्याला। A few moments later. चला मंडळी, फायनली पोचलो आहोत आपण आपल्या रूमच्या ठिकाणी। समोर बघू शकतात इथे वरती आपल्याला रूम मिळाला आहे मस्त असा। बाहेर बाल्कनी, टेरेस आहे, आणि इथे खाली ओनर राहतात रूमचे। वरती प्रमोद आहे। सो या ठिकाणी पार्किंग पण केली गाडी आपली मस्त। तर चला, आता फ्रेश होऊया। त्यानंतर पुढचा कार्यक्रम काय असणार आहे आपला, कुठे कुठे आपण व्हिजिट करणार आहोत। बीचवर जाऊ, त्यानंतर इथे गणपती मंदिर आहे, रूपनारायण मंदिर आहे, आणि एक उत्तरेश्वर मंदिर आहे, ते पण आपण बघणार आहोत। चला मंडळी, आता आपण बीचवर जाणार आहोत। मस्त असं बीचवर जाऊन पाण्यात डुबकी मारूया। ठीक आहे ना, रेडी भरत भाई? चलो चलते हैं। बाकी आपले मंडळी येत आहेत वरतून। चला लवकर।
मंडळी, चला आता एक थोड्याच वेळात सनसेट होणार आहे आणि आपण सर्व निघालो आहोत बीचवर. मस्त बीचचा एक एक्सपिरियन्स घेऊया कसा आहे. पाण्यात जायचं असेल तर पाण्यात पण जाऊया आपण. चला, सर्व पाठीमागे बघू शकतात, सर्व लोक निघालेत आपले. सुप्रभात मंडळी, सुंदर असं सकाळचं वातावरण आपण बघू शकतात. मस्त असं वातावरण आहे. सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय आपल्याला. वातावरण थंड असल्यामुळे थोडा आवाजात फरक पडलाय आपल्या. इथे समोर बीच आहे. येस विनोद, शुभ सकाळ. आता आम्ही शुभप्रभात. चाललोय समुद्राच्या किनाऱ्यावर फेरफटका मारायला आणि तिथील नैनवेगळ्या दृश्य तुम्हाला दिसतील. म्हटलं तुम्हाला एकदम मस्त मजा. सेकंड टाइम आमची इकडे ट्रिप आहे ही आणि तुम्ही पण या इकडे राहायला. चला मंडळी, आता आपण बीचच्या दिशेने निघालो आहोत. समुद्र किनाऱ्यावर जाऊया. सोबत आपल्या प्रवीण आहे. प्रवीण, गुड मॉर्निंग. भरत भाई, गुड मॉर्निंग. चलो मंडळी, आता आपण समुद्र किनारी जात आहोत. त्या ठिकाणी आपण बऱ्याच ॲक्टिव्हिटीज करू शकतात. वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करू शकता आपण त्या ठिकाणी. खूप चांगले रेट्स तुम्हाला मिळून जातील. आम्ही देखील काल केले, आपण पाहिले असणारच व्हिडिओ. तर मस्त असं ॲक्टिव्हिटीचा आनंद घ्या तुम्ही या ठिकाणी आणि खूप छान अशी ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला मिळून जातील. आता देखील आपण चाललो आहोत बीचवर. बघूया आता आपण चालू केले का सकाळी सकाळी ॲक्टिव्हिटीज जर असतील तर आता पण तुम्हाला मी दाखवेन की काय काय ॲक्टिव्हिटी आपण बीचवर करू शकतात. चला मंडळी, या ठिकाणी आपल्याला बरेच असे स्टॉल मिळून जातील ज्या ठिकाणी खाण्यापिणे पण आपले होऊन जाईल मस्त असं. त्यानंतर बीचवर घालायचे कपडे पण आपल्याला या ठिकाणी मिळून जातील. खूप सारे स्टॉल या ठिकाणी आहेत आणि बीचवर येण्यासाठी पण खूप साऱ्या एंट्रीज आपल्याला मिळून जातील. कारण की दिव्यागरचा बीच जो पण आहे तो जवळपास 5 किलोमीटर लांब असा समुद्रकिनारा लाभलेला हा एक मस्त असा समुद्र आहे दिव्यागरचा. तर या ठिकाणी तुम्ही बऱ्याच एंट्रीने आत येऊ शकता.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सो मंडळी, आता आपण आलो आहोत स्वर्ण गणेश मंदिर दिवे आगार. मस्त सुंदर असं मंदिर आणि समोरच पार्किंगची उत्तम सोय केलेली आहे. या ठिकाणी बरेचसे स्टॉल पण आपल्याला मिळून जातील. आपल्याला काही पूजा वगैरे पाहिजे असेल तर पूजा थाळी या ठिकाणी मिळून जाईल. सो आज आहे सोमवार आणि शांतता आहे आज मस्त अशी. चला मंडळी, आता आपला परतीचा प्रवास सुरू आहे आणि या ठिकाणी आपण CNGला थांबलो आहोत. तर व्हिडिओ एंड करायचा टाईम आलेला आहे आपला आता. तर विनोद, कसा झाला टूर? एकदम मस्त. मजा आली? एकदम मजा. मस्त ना? पूर्ण एन्जॉय केलं. भरत भाई, मजा आली? प्रवीण, 1 नंबर. 2 नंबर के पहिले. या ठिकाणी प्रमोदला विचारूया आपण. यस प्रमोद, कसं वाटलं टूरवर? एकदम मस्त. आणि त्यावेळी आपण सगळ्यात जास्त फिरलो नाही तर आपण फिरत नाही. बरोबर. आपण फिरायला जास्त गेलो आहे. भरपूर गोष्टी आपण एन्जॉय केल्या या ठिकाणी. नवीन रूट पण ट्राय केला. नक्कीच कोणता नक्कीच. होता तो? आपला दिवे आगार श्रीवर्धन रूट. तो शेकाडी बीच. शेकाडी बीच पण चांगला आहे. बरोबर. व्ह्यू चांगला आहे. पाहिजे असेल त्यांना एकदम सी व्ह्यू पाहिजे असेल म्हणजे बाल्कनीमध्ये बसल्यावरती सी समोर दिसलं पाहिजे तर त्यासाठी शेकाडी पण चांगला आहे. बरोबर. चला ठीक आहे मंडळी. सो संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक पण करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोवर आपली रजा घेतो. नमस्कार मंडळी.